आता बातमी पावसाची केरळमध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या 2 दिवसात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। मुंबईतही काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर नेमका कसा आणि किती दिवसांमध्ये कोकणात आणि मुंबईमध्ये दाखल होईल हे सांगणं अधिक संयुक्तिक ठरेल असंही कुलाबा वेधशाळेच्या वतीने सांगण्यात आलंय। तुर्तास महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा आता हळूहळू खाली येतोय। दरम्यान मुंबईमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय, तसंच महाराष्ट्रात अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस देखील पडतोय। केरळमध्ये तो 8 तारखेपर्यंत दाखल झाल्यावर 10 जून तो नेहमीची सरासरी गाठतोय का हे बघणं गरजेचं आहे। तळ कोकणामध्ये ती तारीख 7 जून असते, पण तो केरळमध्ये 8 जूनला दाखल होणार, त्यामुळे साधारणतः 2 ते 3 दिवस उशिरा येईल पाऊस। आणि अख्ख्या महाराष्ट्र म्हणजे मुंबईमध्ये म्हणाल वेस्ट कोस्टला तर शक्यता आहे की 3-4 दिवस उशिरा येईल, 10 तारखेच्या पुढे येईल। तर पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। दरम्यान येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरी येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकणामध्ये हवामान अंशतः ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अभी मानसून जब पहले आते वो केरला कोस्ट में पहले आते हैं, उसके बाद उसका प्रोग्रेशन होता है साउथ इंडिया कर्नाटक, नॉर्थ इंडिया कर्नाटक, अल्टीमेटली साउथ मध्य महाराष्ट्र कोंकण में। तो हमारा अभी जो पूर्वानुमान है, जो कंडीशन हम देखते हैं जिसका ऊपर हम ऑनसेट डिक्लेयर करते हैं, ये कंडीशन वेरी फेवरेबल है। तो हमारा अभी जो पूर्वानुमान है अगला 48 आवर्स में ये कंडीशंस वेरी फेवरेबल फॉर ऑनसेट ऑफ मानसून ओवर केरला।